तसं काही नाहीये. चला अण्णा गावडे, योगेश भाई, चला आपण आता ग्राउंड सोडा, मॅच चालू झाली पाहिजे. रवी खेत्रीच्या हातामध्ये आता आपण पाहिलं असेल गोलंदाजी देण्यात आली आहे. पंचांचा कॉल येतोय. गेम इज ऑन. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा. पण स्ट्राईक एंड होती आपण पाहतोय. सुनील दादा थोरू यांना आपण पाहतोय. तर नॉन स्ट्रायकर एंड वरती वासुदेव कोंडिलकर. 4 ओव्हरची मॅच, सेमी फायनलची लढत आपण पाहतोय. सुनील थोडे बघा या ठिकाणी शांतपणे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सांगाल तसे वागतायत, खेळतायत. चला मात्र या ठिकाणी कोऑपरेट करा. आणि हा सुरेख चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली योगेश पाटील यांनी टिपलेला हा झेल विकेट आली आहे. फटक्यामध्ये आपण जर पाहिलं असेल ताकद थोडी कमी होती, चेंडूला उंची जास्त होती, लांबी कमी पडली. प्रकाश कुंभार मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतो एंटर होत आहे ना. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. त्याच्यातील पहिला षटक प्रगतीपथावरती आणि पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट सुनील तोरे यांची. प्रकाश कुंभार मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होत आहेत. क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहिलं असं चांगलं सजवलं आतापर्यंत. डू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हवा पूर्ण आपण पाहिलं असेल थंडावले. हवेमध्ये थोडासा गारवा निर्माण झालाय. गोलंदाज 3-4 बॉलाचा रन राईट आर्म वर तो विकेट न. सुरेख चेंडू, काय गोलंदाजी रवी खेत्री यांच्या माध्यमातून पहिला षटक. आणि गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिले असताना धारे गोलंदाज झाला. चांगली गोलंदाजी त्यांची आतापर्यंत आपण पाहिली आहे. आणि प्रकाश कुंभार सारख्या फलंदाजाला तिथं विचार करण्यास भाग पडलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे. स्ट्रायकर एंड वरती वासुदेव कोंडिलकर. ज्या वासुदेवने आज या मैदानावरती संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जो काही खेळ केलाय ना, अप्रतिम. गोलंदाज स्लोअरचा चेंडू, हलक्या हाताने चेंडूला आपण पाहिलं असेल सन्मान दिला. स्कोअर लेग मध्ये चेंडू होता. एकदा धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कदाचित धोका होऊ शकला असता, मात्र त्या चेंडूवरती आल्या त्या 2 धावा. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 3 अंकावरती. शांत आणि संयमी सुरुवात
आणि या चेंडूवरती एक जबरदस्त फटका जसं आपण म्हणतो सिप साऊंड जसं ऐकायला मिळालं आणि या चेंडूवरती आलेला मायटी हिट षटकार. वासुदेव कोंडिलकर यांनी आता आक्रमण केले. आक्रमण हाच आता एक बचाव असेल आणि ते प्रयत्न केले. षटकाराच्या बरोबरीने 9 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. विघ्नहर्ता जास्मिन संघाची धावसंख्या. एक चांगली लढत चांगली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला स्वरा 11 मोपाडा आणि त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता जास्मिन. या दोन संघादरम्यान ही सेमीफायनल आणि याच्यामध्ये जो जिंकेल तो असेल आपण पाहतो एशिया 11 संघ आतनोरी. त्यांचे संघ मालक चंदू कोंडिलकर. शुभेच्छा असतील त्याला पुढील वाटचालीसाठी. मात्र या मॅच मध्ये वासुदेव कोंडिलकर हे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडू षटकार त्याच्यानंतर विकेट घेतले. काय गोलंदाजीची दर्जा जी आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी केली आहे. सुरुवात खराब केला मात्र शेवट गोल करून दिल्या गोलंदाजानं. धावफलकावरती 9 धावा. ओव्हर समाप्त झाले. एक षटकाचा खेळ संपुष्टात आला. धाबा टोटल 9 धावा. इथे मात्र वासुदेव कोंडकर येतो तंबूच्या आश्रयाला. काय चेंडू होता. ब्लॉकॉल चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. बीट झाला. क्लीन बोल्ड झाला या चेंडूवर. मैदानात खेळण्यासाठी फलंदाज विशाल वाकडे. नक्की 40 असेल. 40 आहेत घरे. 40 नसेल तर नकाच खेळू करत. कशाला वाद आपण न करताय. चांगली मॅच आहे. एक सूचना निवेदन असणार आहे. जर खेळाडू 40चा नसेल तर खरोखरच बाहेर या. उगाच विघ्न हाणू नका. रुपेश स्ट्राइकला येतोय. प्रकाश नॉन स्ट्राइकला प्रदीप. एक षटकाचा खेळ संपुष्टात आला. धाबा तब्बल 9 धावा. पुन्हा त्या गोलंदाजी मार्ग गोलंदाज तयार होतोय. कॅमेरा इनच्या बाजूने राईट आर्म ओर द मारा करतोय. रुपेश जामकर तयार होतोय खेळण्यासाठी. आक्रमक फलंदाज प्रकाश कुंभार तयार. राईट हँड ओर द मारा. पहिला चेंडू खेळून काढला. वाईड शिलॉंग ऑन आणि मिड विकेट डीप एस्टॅकच्या मधून चेंडूचा सीमा रेषेवर आलाय चौकार. धावसंख्या टोटल 13 धावा धावफलकावर.
अतिशय महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघाला जिंकायचा आहे, अंतिम सामना केल्याचा आहे. पण इथे मात्र प्रकाश याच्या बॅट मधून आला दमदार चौकार. या 4 धाब्यांच्या वतीने धावसंख्या झपकून वधारते. टोटल पाहायला मिळते 1-14. 1-13. पहिला बाद झाला सुनील थोरवे, नंतर बाद झाला वासू. 2 बाद 13 धावा दाबल काबर. पुन्हा एकदा रुपेश जामकर तयार होते गोलंदाजी मार्कवर. शत्रुश व्यूहरचना डीप एस्टाकवर पॉइंट बाउंड्री, फाईन लेग बाउंड्री, मिड विकेट बाउंड्री, लॉंग ऑफ लॉंग ऑन, बॅकवर्ड शॉर्ट लेग. गोलंदाज तयार रुपेश. व्हॉट डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, अति वेगवान चेंडू होता. रुपेश चांगली गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय, वाखाणण्याजोगी गोलंदाजी करतोय. एक चौकारचा मार खाल्ला आणि पुन्हा एकदा तो सामन्यात परत येतोय. चांगली गोलंदाजी करतोय. उजव्या हाताचा फलंदाज प्रकाश कुंभार तयार. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. प्रवीण चेंडू खाली येतोय. खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पण इथे मात्र एकच धाव. एकेरी धावसंख्या पाहिजे धाव प्रकार टोटल पाहायला मिळते ते 1-14 धावा. 2 बाद 14. सोरा इलेवन मोहपाडा विरुद्ध त्यांच्या अगेन्स्ट खेळते विघ्नहर्ता जास्मिन मोहपाडा संघ. काटेकी टक्कर पाहायला मिळते. कोण जिंकणार सामना, कोण अंतिम सामना खेळण्यास सज्ज होणार. यश इंटरप्राइजेस हातनोली संघाने अंतिम फेरी गाठलेली आहे. चांगला खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रुपेश तयार होतोय. राईट हँड ओव्हर द मार्क स्ट्राईकला येतोय प्रदीप वाकडे. चांगला हा फलंदाज आहे. इथे मात्र बॅटची कळा आणि पंचांकडे जोरदार अपील. फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. तिसरा मोरा गारद झालाय विघ्नहर्ता जास्मिन मोहपाडा संघाचा. रुपेश जामकर भेदक मारा, वाखाणीची गोलंदाजी केली. असं वाटलं होतं की थोडं प्रेशर दर्पणाखाली येईल, पण इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. तिसरा मोहरा गारद झालाय. प्रदीप वाकडे बॅक टू द डगआउट आणि खेळण्यात येतोय अनिल वाघे, मॅन फ्रॉम वावेगर, मॅन फ्रॉम लाडिवली. अनिल वाघेचा एक किस्सा मला आठवतोय. पणजी या मैदानात बरेच वेळेला सामने खेळलाय. एक अंतिम सामना होता स्मॅश 11 पनवेल विरुद्ध न्यू गोल्डन पोसरी. काटेकी टक्कर झाली होती आणि अनिल वाघेने अतिशय तिखट मारा केला होता. शेवटी निर्णायक क्षणी सामना खेचून आणला होता. तो विजय मला अजून आठवतो. जाऊया आपण मैदानावर. अनिल वाघे यांनी षटकार मारला तर रायगड 40+ अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अण्णा गावडे जांभिवली यांच्याकडून 551 रुपयाचे पारितोषिक. बघा सुवर्ण संधी अनिल वाघे, सुवर्ण संधी आहे. कॅश जमा झालेली आहे. सुवर्ण संधी आहे अनिल वाघेला. जाऊया आपण रुपेश जामकर या राईट हँड ओव्हर द मारा करतो स्ट्राईकला अनिल वाघे आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा अति वेगवान चेंडू. काय गोलंदाजी करतोय रुपेश जामकर. धावपकड धावा तब्बल फक्त 3 बाद 14. काटेकी टक्कर, वीक फाईट मॅच पाहायला मिळते या मैदानावर. सेमीफायनल सामना सुरू आहे. कोण जिंकणार, कोण अंतिम सामना खेळणार. पुन्हा एकदा रुपेश राईट हँड ओव्हर द मारा करतोय कॅमेरा इनच्या बाजूने. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा डॉट चेंडू टाकलाय. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावपकड धावा त्या टोटल 14 धावा 7च्या सरासरीने. म्हणजे टॉस जिंकला सोरा 11 मोपाडा संघाने. बॉल घेतला हातामध्ये आणि बॉलिंग करताना भेदक मारा, तिखट मारा केला, वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली आणि वासुदेव सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त झालाय. सुनील थोरवे बाद झालाय. प्रदीप वाकडे हा तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि अशा परिस्थितीत चांगली गोलंदाजी करतोय तो सोरा 11 संघाचा पहिला गोलंदाज रवी खेत्री, दुसरा गोलंदाज रुपेश जामकर आणि तिसरा गोलंदाज सुभाष पारंगे. एक अनुभवी गोलंदाज, सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज आहे. योगेश पाटील आलाय. देवळी संघाचा एक अतिशय चांगला खेळाडू. 4 षटकांचा सामना आहे. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावा आहेत फक्त 14. म्हणजे खरोखर चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती सोरा 11 मोपाडा संघाची.
पहिला सामना पहिला 47 धावा जमवल्या होत्या. 47 धावांचा डिफेन्स करताना भेदक मारा केला, वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली आणि विजय संपादन केलं. दुसरा मोठा सामना होता वरद 11 चांभारली विरुद्ध खेळताना. असं वाटलं पवन सर चांगली फलंदाजी करतील, पण पवन सरांना थांबून ठेवलं होतं. गोलंदाज तयार योगेश, हा चेंडू क्लिंग बोल्ड, व्हॉट डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. फलंदाज येतोय प्रकाश कुंभार तंबूच्या आश्रयाला. सोरा 11 संघाने काय गोलंदाजी केले या रजनीमध्ये. खरोखरच 3 सामन्यामध्ये अतिशय तिखट मारा केला, वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली, व्हेरिएशन केलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, कधी टप्प्यावर नियंत्रण ठेवलं, कधी टप्पा उसळी दिली. खरोखर चांगली गोलंदाजी म्हणता येईल. योगेश पाटील काय गोलंदाजी करतो. पहिला चेंडू टाकताना कुंभारला रस्ता दाखवलाय तंबूचा. आता गोलंदाजी जर आपण जर पाहिली असल्या धारदार गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू मागे मिश्रित गोलंदाजी. सावळा देवलोलीवरून विलान करणारा हा पॅडी सर गोलंदाज. आपल्या समोर अनंत गाताडे साहेब असतील आणि आपल्या मध्ये पाहणार वासुदेव कोंडील कसं टेन्शन मध्ये आहे. असं वाटलं ते सामना सहज जिंकेल, पण सोरा 11 संघाने भेदक मारा केला. आतापर्यंत तिखट मारा केलेला आहे. गोलंदाज तयार होतोय योगेश आणि खेळण्यासाठी येतोय फलंदाज न्यू बॅटर. न्यू बॅटर वासुदेव बॅटर. अमोल येतोय खेळण्यासाठी, एक धाव पूर्ण करतोय अमोल गौरी. एका धावेच्या वतीने धावसंख्या पाहावी धावकर टोटल 4 बाद 15. तिसरा षटक सुभाष तयार होतोय. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. प्रवीण चेंडू खाली येतो, चेंडू उचली घेतली अचानक. एक धाव पूर्ण करतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रन बिटवीन द विकेट. धावसंख्या 4 बाद 16. या क्षेत्ररक्षाने आज पाहिजे तसा परफॉर्मन्स नाही दिला. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा की आजपर्यंत आपण पाहिलं असेल बरेच मिस्टेक त्यांची आपण पाहिलेत. मात्र एक एक धाव का होईना, मात्र आता धावसंख्येला आकार देण्याचं काम ही मंडळी करते. हा चांगला क्षेत्ररक्षण गलीमध्ये आहे. काय बॅकअप मिळालं बघा या चेंडूवरती. त्याची सर एक धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. एका धावसंख्येच्या बरोबर आता आपण पहिला सल्ला एका धावसंख्येसाठी आता संघर्ष जे करतात आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. 17 धावसंख्या धाव फलकावरती. 17 धाव धावफलकावरती. कुठेतरी चांगलं टार्गेट सेट करावं हवे. 40-35 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. अशी चांगली फलंदाजी करायला लागेल. गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू जातोय सरळ सीमार जवळ. धावतोय क्षेत्ररक्षक, अडवतोय, प्रयत्न करतोय, पण इथे मात्र 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा सहज पूर्ण झालेत. 3 धावांच्या वतीने धावसंख्या झपकन वधारते. एकूण धावसंख्या टोटल पाहायला मिळते 20 धावा धावफलकावर. हा अविनाश पारंगे सरांच्या घरात आपण स्तुती करायला पाहिजे. आता चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असेल. मैदानाच्या आतमध्ये चेंडूला आपण प्रोटेक्शन होताना पाहिलं आणि 3 धावाला या चेंडूवरती 20 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. ती धावसंख्या संघाची धावसंख्या. अमोल गौरी तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर हा मोठा फटका आहे. चेंडू जातोय आउट ऑफ मार्क. षटकार. अमोल गौरी याच्या बॅट मधून आला दमदार षटकार. निर्णायक क्षणी, मोक्याच्या क्षणी आला षटकार. या 6 धावांच्या वतीने धावसंख्या धावफलक पाहायला मिळते ते एकूण 26 धावा. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावकर धावा 4 बाद 26. गोलंदाजी मार्कवर येतोय सुभाष पारंगे. शेवटचा षटक असणार आहे पहिल्या सत्रातील, पण या षटकाने मात्र समीकरण बदललंय, चित्र पलटलंय. ऐन मोकेच्या वेळी हा षटकार आला, निर्णायक क्षणी षटकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 18 चेंडू आणि 26 धावा.
गोलंदाजी मार्कवर सुभाष पारंगे, दोन सामन्यामधील चांगली गोलंदाजी हिरो ठरलाय आणि खेळण्यासाठी अनिल वाघेला सुवर्ण संधी आहे. एक षटकार जरी मारला तरी आमचे 40 प्लसचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अण्णा गावडे यांच्याकडून 551 रुपयाचे पारितोषिक. गोलंदाज सुभाष तयार, इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न केला, बीट झालाय, झपकन चेंडू आतमध्ये आला, बाकीची कामगिरी चोख बजल कीपर अशोकने. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 19 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. धावपळ धाबा आहेत त्या 26. गरज आहे षटकाराची. पुन्हा एकदा अनिल वाघे यांना सुवर्ण संधी असणार आहे. एक षटकार मारा, 551 रुपये कमवा. आदरणीय रायगडचे 40 प्लसचे अध्यक्ष सन्मान्य कार्यसम्राट अण्णा गावडे यांच्याकडून 551 रुपयाचे पारितोषिक एका षटकारासाठी. अनिल वाघे तयार होतोय. इथे मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव पूर्ण करतो फलंदाज, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो. 2 धावा सहज पूर्ण होणार का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर आल्या 2 धावा. 2 धाब्यांच्या वतीने धावसंख्या धावपळ पाहायला मिळते 4 बाद 28. 35 धावांचं टार्गेट सेट जर केलं, 40-35 धावांचं टार्गेट जर चांगलं सेट केलं तर अडचणीत सापडेल सोरा 11 मोपाडा संघ. कारण सकाळचं सत्र आहे, डी फॅक्टर आहे, त्याचा फायदा होईल. तो विघ्नहर्ता जास्मिन मोपाडा संघाला. गरज आहे ते चौकर षटकारांची. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहेत, गरज आहे धावांची. इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. ओरपीत चेंडू होता, बॅट आणि चेंडू संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची संगता झाली. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धावपगार धावा आहेत त्या टोटल 28 धावा. म्हणजे 35 धावांचं टार्गेट सेट जर केलं तर कदाचित अडचणीत येईल. तो सोरा 11 धावांचं पाठलाग करताना गोलंदाज सुभाष. अनिल वाघे बॅकफुट गेला, जागा बनवली, एक धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील, पण इथे मात्र फलंदाज येतो तंबूच्या आश्रयाला. पाचवा मोहरा गारद झालाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असतात. धावपगार धावा आहेत त्या 28. असं वाटलं ते 30 किंवा 35 धावांचं टार्गेट सेट करणार, 40 धावांचं टार्गेट सेट होईल, पण इथे मात्र सुभाषने पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अमोल गौरी स्ट्राईकवर, ज्याच्या बॅटमधून आला एक षटकार. अक्रॉस लाईन, ब्युटिफुल शॉट, एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे, तानाजी खंडागले येतो, चेंडू खाली उचलतोय, फेकी करतोय, पण 2 धावा काय रोखू शकत नाही. पंचांकडे जोरदार अपील, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि एकूण धावसंख्या धाव 30 धावा. शेवटच्या चेंडूवर चौकार जर आला, षटकार जर आला तर चांगलं टार्गेट सेट होईल. ती गरज आहे ती धावांची, पण इथे मात्र एक गोल्डन विकेट जर घेतली तर पूर्णपणे वर्चस्व गाजवत सोरा 11 मोपाडा संघ. गरज आहे. शेवटचा एक चेंडू आहे. अमोल गौरी ज्याच्या बॅटमधून आलाय दमदार षटकार, आतापर्यंत 10 धावावर चांगला खेळ दाखवतोय, चांगली खेळी साकारतोय. गोलंदाज सुभाष कॅमेरा इनच्या बाजूने. शेवटचा चेंडू या सत्रातील. इथे मात्र बॅटची कडा घेतली, चेंडू जातो सीमा रेषे बाहेर आला, चौकार, चांगलं टार्गेट सेट होईल. 32 धावा धावपलका, 34 धावा धावपलकावर आणि 35 धावांचं भलं मोठं टार्गेट. सकाळचा सत्र आहे, 35 धावा भरपूर आहेत. अशा वेळी 24 चेंडू आणि 35 धावा, समीकरण काही लांब नाही, पण सकाळचा सत्र आहे, चेंडू जाणार नाही चौकर षटकार. अशा वेळी चांगली गोलंदाजी करायला लागेल ते विघ्नहर्ता जास्मिन मोपाडा संघाला, पण इथे चांगली फलंदाजी करायला लागेल जिंकण्यासाठी. धावांचं पाठलाग करताना चौकार षटकाची आतिषबाजी करायला लागेल ते सोरा एंटरप्राइजेस मोपाडा संघाला. जाऊया आपण आमच्या पॅडी सरांकडे.
पहिलं सत्र संपलंय. शेवटच्या चेंडूवर त्याला चौकार आणि 34 धावसंख्येवर ते घेऊन गेले. तर विघ्नहर्ता जास्मिन संघाला पॅडी सर मी सांगितलं होतं की 34 किंवा 35 धावांचं टार्गेट सेट करायला हवं आहे. सकाळचा सत्र आहे कारण अतिशय मोठी धावसंख्या पाहायला मिळते. कारण अशा वेळी शेवटच्या निर्णय क्षणाला एक चौकार आला, त्या चौकाराने तारलंय खरं तर जास्मिन. विघ्नहर्ता जास्मिन मोपाडा संघाला. हा नक्कीच आपण पाहूया शेवटच्या चेंडू चौकार आणि हा चौकार कदाचित या दोन्ही संघाला आता आपण पहिल्याचा संघर्ष करण्यास भाग पाडेल. पण जरा आपण स्वरा लिहून संघाचे बॅट्समॅन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये अशोक सर चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. याच्यामध्ये जो जिंकेल तो फायनलची मॅच खेळेल. एस इंटरप्राइजेस आपण पाहतोय हातनोळी ज्याचे फ्रँचाइज आपण पाहतोय स्टील चंद्रकांत कोंडिलकर. CPL मध्ये सुद्धा त्यांचा संघ आपण पाहिला असेल चॅम्पियन झाला, द्वितीय क्रमांक त्यांनी पटकावला होता. आणि ह्या मॅच मध्ये देखील आपण चंदूदादा खऱ्या हाताने लकी आहेत. आणि असं म्हणतात ना परीस त्यांच्या हातामध्ये जिथे लावील जिथे हात लावतील तिथे सोनं करतील असे आमचे चंद्रकांत कोंडिलकर. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. मात्र आपण विजयासाठी 24 बॉल मध्ये गरज आहे ती 35 धावसंख्येची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील आणि त्यांच्या समवेत मधुकर पाटील. हा त्यांच्यामध्ये मात्र एक चार ठिकाणी चांगला मॅच होईल, चांगला संघर्ष आपण दोन्ही मॅच मध्ये दोन्ही संघामध्ये पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता एंटर झाली आहे. मॅच मात्र चांगली आहे आतापर्यंत पण झालेले आहेत. अंतिम टप्प्यामध्ये आता ही मॅच जाऊन पोहोचली आहे. याचसाठी केला होता टॉस, शेवटचा दिनही गोडवा आणि शेवटचा क्षण आता या स्पर्धेतला येऊन टिपलेला आहे. मात्र चॅम्पियन आता कुठला संघ होईल या आपण पाहतोय रसायनी पातळंगा 40+ या मॅच मधून त्याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे. सर्व टीम्स आतावर संघर्ष करतायत. एकूण 9 मॅच पहिल्या फेरीच्या आपण पाहिल्या. चला आता मॅच आपण चालू करावी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. आणि गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी बॉलर नेम आपण पाहूया अनिल वाघे. हा चला या लवकर लवकर मॅच चालू करा. पण आणि दादा लगेच आपण मॅच चालू करावी. एक चांगला मोठा स्पीड देण्याचं काम या 40+ माध्यमातून देण्यात आलेलं आहे. डावखोर फलंदाज स्ट्रायकर एंड होती मधुकर पाटील आणि त्यांच्या सांभाळते योगेश पाटील. 24 बॉल्स मध्ये 35 धावसंख्येची गरज. 35 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय क्षेत्रव्यूह रचना आखली जाते. 14 प्लेयर आपल्याला लावावे लागतील. किती झालेत? 14च लावावे लागतील. बघा वासुदेव एक असेल तर तुम्हाला एक मायनस करावं लागेल. कारण का अंतिम टप्प्यामध्ये मॅच येऊन टेपलेली आहे. अंतिम टप्पा या स्पर्धेत आलेला आहे आणि 14चा स्कोअर तुमचा असेल. चला अनिल दादा एक प्लेयर तुम्हाला आता बाहेर काढायला लागेल. हा प्रत्येकाच्या मनाचा मोठेपणा आहे.
प्रत्येकाने मन असं मोठं केलं पाहिजे. समजलं तर सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. एखाद्या भाजीमध्ये मीठ नसलं तर आपला मन जर त्या व्यवस्थित असेल ना तर ती सुद्धा आपल्याला खारट किंवा गोड लागेल. आणि जर का एखादी तुम्हाला ठिकाणी पदार्थ आवडीचाच नसेल तर मात्र त्याला चव नसतीये. पहिला चेंडू या चेंडूवरती मधुकर पाटील यांचं मात्र आपण पाहिलं असेल झेल टिपला जातोय. विकेट आली त्या चेंडूवरती. शेलार नवीन आलेला फलंदाज रुपेश शेलार. चौकचा हा आपण होतो खेळाडू रुपेश शेलार नेहमीच खाली वाकून फलंदाजी करतायत. आणि जे खाली वाकून जे खेळ करतायत ना ते नेहमीच एकदम सक्सेस होत आहेत. योगेश शेलार आता मात्र दुसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. पहिल्या चेंडूवरती अनिल वाघ यांनी विकेट मिळवली आहे. रुपेश शेलार 24 बॉल 35चं समीकरण होता. तिथं पहिल्या चेंडूवरती विकेट आणि आता गरज आहे 23 बॉल मध्ये 35 धावसंख्येची. आता आक्रमण करावं लागेल तरच मात्र या सामन्यामध्ये एक चांगला संघर्ष आणि इथूनच तुम्ही आक्रमण केलं तर शेवटच्या षटकामध्ये थोडासा दडपण कमी होईल. या चेंडूवरती एकदा पूर्ण केले मात्र हा म्हणता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाता. हा लाव जवाब नशिबाचा खणखणीत सनसणीत चौकार. रुपेश शेलार आम्ही पहिलाच उल्लेख केला होता जे खाली वाकून जे खेळाडू खेळतायत ना ते नेहमीच सक्सेस होत आहेत. आणि रुपेश शेलार ज्यांनी आलेल्या चौकाराने आपलं खातं उघडं केलंय आणि गरज होती संघाच्या धावसंख्येची. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता गरज आहे ती 31 धावसंख्येची 22 बॉल्स मध्ये. 22 बॉल 31. मॅच मात्र चांगली होईल याच्यामध्ये शंका नाहीये. दोन्ही संघ आपला प्रयत्न करतायत. पहिला चेंडूवरती विकेट आली, दुसऱ्या चेंडूवर त्याला चौकार. अनिल दादा वाघे चांगली गोलंदाजी करतोय. नटराज साईला केल्याचा प्रयत्न लेग बायच्या साईने मात्र एक धाव मिळाली आहे आणि 5 धावसंख्या लागली धाव फलकावरती. 21 चेंडू आता शिल्लक आहेत. 30 धावसंख्येची गरज. 21 बॉल 30. सायकर रेडवरती योगेश पाटील देवलोली गावचा हा खेळाडू. बॉलिंग मात्र गोलंदाजी जर आपण पाहिलं असताना तिखट आणि भेदक मला जो आपण होतो अनिल वाघे यांचा. बाईच्या सायनं ही धाव मिळाली आहे. मात्र या झटपट क्रिकेटमध्ये केजी सर धावा कशा येऊ द्या धावांना खूप महत्व आहे. रुपेश काही गरज नसता विनाशकानी विपरीत बुद्धी रिव्हर्स खेळण्यात गेले आणि तिथं मात्र आपण पाहिलं असेल विकेट गमावली आहे. ती दुसरी विकेट आता तंबूच्या अस्त्रेला स्वरा 11 मोपाडा संघाची. वीस बॉल्स मध्ये गरज येते 30 धावसंख्येची. ना अण्णा गावडे कुठून काय घुसफोट काढतील ना तर नक्कीच त्याचा नियम नाहीये. सुरेख चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू मात्र खोलंदाजचा तानाजी खंडागळे डॉट बॉल. बघा एक चौकार देखील आला होता. एक विकेट आली. काय गोलंदाजी केली आहे ते अनिल वाघेने या षटकामध्ये. 24 चेंडू जो आपण पाहिला असेल 35चा समीकरण होता. 6 धावसंख्या लागली धावफलकात आणि 2 महत्वपूर्ण विकेट मिळवून दिले. आणि आता समीकरण बघा 18 बॉल्स मध्ये गरज येते 29 धावसंख्येची.
18-29 समीकरण तसा विचार केला तर कठीण नाही आहे. मात्र या के जे सर 14 प्लेयर्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला गॅपचा ड्यू फॅक्टरी आहे. विकेटवरती आपण पाहिलं असं थोडंसं आता नमी निर्माण झाली आहे, थोडासा मावशर निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे बॅटवरती चेंडू सहसा लवकर येत नाही आहेत, लेट्स येत आहेत. मात्र पाहूया, मॅच अजून संपली नाही आहे. मॅचमध्ये अजून बरंचसं काही पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये जरी चांगली गोलंदाजी झाली असेल तर मात्र इथून तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. योगेश पाटील सायकरेवरती. योगेश याच्यामध्ये क्षमता आहे. योगेशने याच्या अगोदर सांगून दिलं होतं की माझ्यासाठी अचानकचं मैदान खूप लकी आहे आणि ज्या ज्या वेळेस मी खेळतो ना त्या वेळेस मला या ठिकाणी चांगलं यश मिळालं आहे. तर या लॉसवरती आणि हा वेगवान प्रतीचा चेंडू दांडी करताना बरीचशीच लांब उडवली आहे. आता परिस्थिती कठीण वाटते किंवा बिकट आपण म्हणतोय. या योगेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 17-29. हा त्याच्यापेक्षा आपण गोलंदाज वासुदेवची स्तुती करायला पाहिजे. त्याच्या गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं असेल धारदार गोलंदाजी आहे. बघा गटारातून जाईल तिथून चेंडू घेऊन आलेत. हा कांबेकर आहेत, जाईल तिथून शोधून आणतील. नाही, संसारिक माणसं आहेत, काळजी आहे. गोलंदाज वासुदेव, नवीन बॅट्समन दीपक पाटील, नारपोलीचा खेळाडू. त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण मात्र चांगलं सजलं होतं आणि बॅक टू बॅक दोन आलेल्या महत्वपूर्ण विकेट आता अडचणी वाढल्या असतील त्या स्वरा इलोन मोपाडा संघाच्या. 16 बॉल्स मध्ये 29 धाव संख्येची गरज आणि ऑन हॅट्रिकचा चेंडू असेल तो वासुदेवचा. नवीन फलंदाज आता परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र आता एखाद्या खेळाडूला हिरो बनण्याची चान्स आहेत किंवा एखाद्या खेळाडूला हिरो बनण्याची संधी आता मिळेल. कोण आला बॅट्समन? नरेश म्हात्रे, मॅन फ्रॉम कांबे. बघा नरेश म्हात्रे नेहमीच ना, वासुदेव कोंडिलकर स्वतः आपण पाहिलं असताना जादुई फिरकीचा गोलंदाज आहे, विविधतेने भरण्याचा गोलंदाज आहे. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहिलं असेल विविधता आहे. मिश्रित गोलंदाजी करणारा गोलंदाज वासुदेव. आणि अटकचा चेंडू होता तो पाहिला असेल आपण, चेंडू डॉट आलाय. स्ट्रायकरवरती नरेश म्हात्रे. गोलंदाज वासुदेव. सकाळच्या प्रहरी वासुदेवाला आहे, वासुदेवाला रे वासुदेवाला. मात्र ह्या वासुदेवने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं स्वरा इलोन मोपाडा संघाला खऱ्या अर्थानं त्यांची झोप उडवली आहे. या क्षणाला जी काय गोलंदाजी केली आहे ना, अतिशय चांगली गोलंदाजी. 28 धाव संख्येची. अक्षय बोराडे त्यांचंही स्वागत असतील. मात्र धाव संख्येचे आपण अंतर तर पाहिलं ना खूप मोठा आहे. आणि या चेंडूवरती आलेला एक बेमिसाल हुकुंदा आपण पाहिलं असेल बिग हिट. षटकार आलाय, 6 धावा. आणि जिथं वासूची आपण वाहवा केली होती ना, त्या वासुदेवरती केलेलं आक्रमण या षटकाराने खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं असेल ना, पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आले ते स्वरा मोपाडा संघाला. आता 13 चेंडू 22 धाव संख्येची गरज. पॅडी सर सकाळचा 17 आहे ना, अशा वेळी लांबच लांब षटकार मारलाय. खरं तर अशा पल्लवित केल्या स्वरा 11 संघाच्या तानाजी खंडागलेने.
हा नक्कीच. आता आता तुम्हाला अशी तोडफोड फलंदाजीच करायला लागेल, कारण का 35 धावसंख्येपर्यंत आपल्याला मजल मारायचे आहे. आणि तुम्ही जेवढे शांत शांत खेळाल ना, तो नंतर मात्र टेन्शन होईल. मग त्याच्यामुळे आताच आक्रमण करावं ना, आक्रमण हाच एक बचाव असेल ते स्वरा इलेव्हन मोपाळा संघासाठी, आणि तेच केलं आता आपण पाहतोय. विश्वनाथ भोईर एवढा तेज त्याला हा चेंडू होता. खरं तर बघा एसटी रक्षकला सुद्धा हा चेंडू समजला नाहीये. 12 चेंडू 22 धाव संख्येची गरज. चला विश्वनाथ पाणी पाहिजे का? नको नको म्हणतात. मॅच मात्र अजून संपली नाहीये. मॅच मात्र आपला संघर्ष आणि संघर्ष शेवटपर्यंत पाहायला मिळेल. पॅडी जोपर्यंत तानाजी खंडाकडे आहे ना मैदानात, तोपर्यंत अशा पल्लवीत असणार जिंकण्यासाठी ते सौरा इलेव्हन मोपाडा संघाचा. कारण आपण पाहिलं सकाळ सत्र आहे, अशा वेळी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. अशा षटकार मारणं म्हणजे खूप मेहनत होती आणि अशा वेळीच तानाजीने षटकार मारला. मिड विकेटच्या लोकांच्या मधून एक उत्तुंग षटकार मारला. समीकरण 12 चेंडू आणि 22 धावा, 22 धाव संख्येची गरज. अशा वेळेस आता तुम्हाला गॅप्स कुठेतरी शोधायला लागतील, गॅप्स मध्ये चेंडू टाकायला लागतील. सिंगल डबल यामध्ये ते धावा तुम्हाला आता घ्यावं लागेल. मात्र एक मोठी पार्टनरशिप या सामन्यामध्ये तुम्हाला जर चांगली पार्टनरशिप झाली तर 12 चेंडू 22 धावा याही होऊ शकतील. पॅडी जास्तीत जास्त आता फुटवरचा वापर करायला हवा आहे. जागेऊन खेळला तर अक्षय बोराडे त्यांनी आता पारितोषिक लावले बघा. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि धावफल. एक मिनिट, 13 झालेत ना, 13 धावसंख्या, 12-22 35 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. अक्षय बोराडे त्यांनी आता एक पारितोषिक अनाउन्समेंट केलंय की बॅक टू बॅक 3 षटकारासाठी कुणी मारा 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिले जाईल. हा आता ते पाठे पाठे आलेले आहेत सगळे. आता काही मंडळी झोपले आहेत आणि अक्षय मात्र अशा मोक्याच्या क्षणामध्ये त्यांनी पारितोषिक लावलंय आणि मोक्याच्या क्षणामध्ये लावत आणि सकाळपासून त्यांनी पारितोषिक लावलं. ते आता झोपले असतील आणि हे आता जागे झालेत. मात्र पाहूया 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. बॉलर अमल गौरी. अमल गौरीच्या हातामध्ये आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. मात्र स्वरा इलेव्हन संघाला आता या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल आणि पडतात धडतात शरीराला मात्र आपण पाहिलं असेल आडवे तिडवे होतं, कारण मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवण्याचं काम या ठिकाणी केला जातोय. कदाचित असं आपण जर पाहिलं असेल ना तर केजी सर या चेंडूची चौकारी होऊ शकला असता जर एखादा लिचा पिचा क्षेत्ररक्षक असता तर. आता त्यानं जर आपण म्हणलं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर 20 धावसंख्येची गरज. 11-20. बघा षटकार चौकार जे हॅट्रिक जर मारली ना तर अक्षय बोराडे सांगता पारितोषिक. मात्र अक्षय आता 3 षटकार मारायचे कठीण आहेत. आता 2 असं चौकार किंवा षटकार त्याच्यासाठी तुम्ही पारितोषिक लावा. या चेंडूवरती आली ती 1 धाव 2. आता ते सांगतात 2 षटकार जरी आले 2 चौकार आले तरी 1000 रुपये ते आपण त्यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. अमोल गौरी स्ट्राईक वर तानाजी खंडाकले. 10 चेंडू 19 धावा. क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, बरेच चांगला खेळ दाखवला. गरज आहे निर्णायक क्षणी आक्रमक पवित्रा घेण्याची. 10 चेंडू 19 धावा. गोलंदाज अमोल गौरी तयार, तानाजी खंडे तयार. हा चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला. एक धावेचा प्रयत्न धोका होऊ शकतो. गुड रन बिटवीन द विकेट. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असणार आहे. मॅच मात्र चांगली ठसन आपण पाहतो दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. केजी सर या इथून 1-2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके जर का आले ना तर मॅच मात्र मजा येईल. जर अमोल गौरीने एक विकेट घेतली तर पूर्णपणे बॅकफुटवर जाईल तो सौरा 11. तर एखादा मोठा फटका जर आला योगेच्या बॅट मधून तर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल तो सौरा 11. हा नक्कीच आता तुम्हाला आक्रमण करावं लागेल. षटकार चौकार षटकार मारण्याचा वेळ आहे. नरेश मात्र मला सर सायकर एंडवरती आहेत. आता नरेश मात्र सायकर एंडवरती. 9 चेंडू आणि 18 धावा.
इथे मात्र चांगला फटका आहे, चेंडू आवळेमध्ये आहे, झेल घेतला, प्रयत्न चांगले होते मात्र प्रयत्नात झेल सुटलाय. आपण पाहिलं 2 धावा असेल. सहज पूर्ण. समीकरण 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. काटेकी टक्कर, वीक पॉइंट मॅच, पैसा उचलून सामना पाहायला मिळतोय. हा ही फायनलच मॅच असं आपण समजूया, कारण का फायनल मध्ये एवढी मजा नसणार आहे, तेवढी मजा ह्या मॅच मध्ये आहे. मात्र जबरदस्त आपण प्रयत्न पाहिले त्या क्षेत्ररक्षकाचा. वासुदेव मात्र या ठिकाणी खरं तर खूप टेन्शन मध्ये आलाय आणि एवढी जखम इजा झाली त्यांच्यावरती, त्याचा त्यांना परवा नाहीये. मात्र मॅच खूप महत्वाची आहे. अमोल गौरी इकडून तिकडून आता क्षेत्ररक्षणाची युवराशी नागतोय. दोन्ही बाजूनी मॅच आहे. 8 चेंडू 16 धावा. स्ट्राईकला नरेश म्हात्रे, मॅन फ्रॉम कांबे, नॉस्टर तानाजी खंडागले, मॅन फ्रॉम पोईंजे आणि गोलंदाजी मार्कवर अमोल गौरी, मॅन फ्रॉम मोफाडा. इथे मात्र बॅटची कडा घेतली, एकदा पूर्ण करतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. शेवटचा अमोल गौरीचा चेंडू निर्णायक असणार आहे. ह्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल तो सोरा 11 संघ. पण एखादी गोल्डन विकेट जर मिळवली तर आता विघ्नहर्ता 15 धाव संख्येची गरज आहे. जास्मिन संघ सहज जिंकेल. 7 चेंडू शिल्लक आहेत, 7 बॉल आणि 15 धाव संख्येची गरज आहे. मात्र या षटकामध्ये या शेवटच्या चेंडूमध्ये 7-15चा 7 चेंडू 15 धावा. स्ट्राईकला तानाजी खंडागले. अजून एका षटकारची गरज आहे सोरा 11 मोपाडा संघाला. प्रवीण गीत यांच्याकडून तानाजी खंडागले षटकार मारला तर 500 रुपयाची पारितोषिक. आणि 2 बॉल 2 षटकार जर आले तर अक्षय बोराट सांगतात का 1000 रुपये. आणि या चेंडूवरती आपण पाहिलं असता आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असताना सेटचा फटका लॉंग ऑफ मध्ये जातोय. एक धाव धावून पूर्ण केले. 2 तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, आणि 2 धावा या चेंडू ते सहजरित्या पूर्ण. रेफर रिव्ह्यू घेतला बघा, पंचांचा रिव्ह्यू ना, पंच तुमचा आहे ना, ठीक आहे सर. थांबा 1 मिनिट थांबा. पण नाही का, चला नका कॅन्सल करा, रिव्ह्यू नाहीये. आता ह्या 2 धावा जर आपण प्रबोध ऍड जर केला तर 13 राहतील. बघू या ठिकाणी निर्णय काय येतोय. प्रबोध दुरव ते सांगतात का यांच्या माध्यमातून. प्रवीण गीत म्हणजे स्वरा. रेफर केलाय का, अंपर रेफर आहे. चला हा, तर बघा या ठिकाणी सोरा 11 मोपाडा संघ जर हा मॅच जिंकतोय तर प्रमोद धुरव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज संघाला दिलं जाईल. कुशल मोड आहे आणि घाई करू नका, शांततेत आपण निर्णय द्या. सिक्वेशन एकदम क्रिटिकल आहे, करीबी मामला. बघूया दूध का दूध और पाणी का पाणी लगेचच तुमच्या समोर क्लिअर केला जाईल.
आणि फलंदाज रनआउट बाद आहे. आणि रनआउटच्या स्वरूपाने आपण पाहतोय फलंदाजाला मात्र परतावं लागेल. आउट आहे. 35 धावसंख्येचा पाठलाग सूर्य धावफलका झाल्या. तर धावफलका आपण पाहतोय संदीप दादाला घेत्या 21 धावा. आणि आता 6 बॉल 14. अशोक पारिंग यांच्यासाठी बघा बॅक टू बॅक 2 षटकारासाठी अक्षय बोराडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि प्रमोद धुरा सांगतात का स्वरा एंटरप्राइज संघाचं आज मॅच जिंकली फायनल ही मॅच जिंकली तर त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ही एकच आहे. 2 मारले तर दिलीप चोरगे पोंजेचे आपण आठवपर्यंत या ऑनलाईन मॅच पाहतायत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेत आणि तुमच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करत आहोत. 6 बॉल्स मध्ये आता 14 धावसंख्येची गरज आहे. आणि अशोक पारिंगे मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहतोय. आणि अशोक पारिंगे आता जोपर्यंत मैदानावरती असतील ना तोपर्यंत विजयाच्या 100% आशा असतील. ते आपण पाहतोय सोरा 11 मोपाडा संघाला. चला आपण क्षेत्ररक्षण लगेच सेटअप करा. वासुदेव चला मॅच चालू करा. बराच वेळ या मॅच मध्ये गेलाय. तर आपण पाहिलं असेल या मॅच मध्ये कुठला संघ विजय प्रस्थापित करेल आणि कुठला संघ फायनल मध्ये पोहोचेल. सर्व चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॉलर नेम संदीप. त्यांच्या हातामध्ये आता शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली. 6 चेंडू 14 धावसंख्येचा संरक्षण करण्यासाठी. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं सजवलेलं आहे ना. स्ट्रायकर एंड वरती अशोक पारिंगे हे माराचा चेंडू होता. पंच इशारा करता का वाईट. 6-13 3-13 6-13. खरं तर अशोकने एक रन काढून तानाजीला फलंदाजी द्यायला हवी आहे कारण तानाजी क्षमता आहे गुणवत्ता आहे ताकद आहे. 6 बॉल 13 सामना दोन्ही बाजूने अजूनपर्यंत. हा सामना बॅलन्स आहे. सामन्यामध्ये अजून काही घडलं नाहीये. मात्र एखादी गोलंदाजाची चुकी ती आता माग पडणार आहे या क्षणाला. पंचाकडे कदाचित या ठिकाणी बराच वेळ या मॅच मध्ये गेलाय. मला असं वाटतं अर्धा पाऊण तासापेक्षा जास्त वेळ याने अजूनपर्यंत घेतलाय. अजून किती वेळ घेणार. चला अनिल भाऊ प्लीज आपण जरा मॅच चालू करा. मॅच चालू बराच वेळ वाया जातोय. अडीच वाजले. 3 वाजायला अर्धा मिनिट बाकी आहे. आणि हा सुरेख चेंडू जबरदस्त आपण पाहिलं असेल डिलिव्हरी. पहिला चेंडू होते कदाचित असं वाटत होता त्या ठिकाणी गोलंदाज चुकी. आणि आता गरज आहे ती 5 बॉल 13. आणि 13 ही धाव संख्या कधी पण पाहिली असेल ना पण. आणि रनआउटच्या स्वरूपानं फलंदाज बाद. चार बॉल्स मध्ये 13 धावसंख्येची गरज. हा तानाजी त्याच्यामध्ये क्षमता आहे. एक षटकार देखील त्याने आपण पाहिलं असेल. एक देखणा षटकार लागला होता. आणि आता पाहूया अजूनही मॅच संपलेला आहे 4 बॉल्स मध्ये.
13 धावसंख्येची गरज. चला नरेश टोपरे आपण लगेच स्टेज मध्ये यायचंय. 2 षटकांसाठी बघा या ठिकाणी मात्र अविनाश नॉन स्ट्राईक केली होती. अक्षय बोराडे सांगतात की ज्या वेळेस अविनाश पारिंगे स्ट्राईक करतील त्यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजाची खऱ्या तर आपण स्तुती केली पाहिजे. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. एक वाईट पहिला खऱ्या तर त्याची चुकी बोला गेलंय. त्याच्यानंतर मात्र जी काय गोलंदाजी केली ना अप्रतिम. 13 धावसंख्येची गरज. आणि या चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येत असताना या चेंडूवरती असं वाटतं मोठा फटका पाहायला मिळेल. मात्र टिपल्याला हा झेल विकेट येऊन जातोय. 3 बॉल 13. चला न्यू बॅट्समन लगेच तयारी ठेवत आहे. तीन बॉल 13 धावसंख्येची गरज. अप्रतिम गोलंदाजी. काय बोला कृष्णा गायकर सर या गोलंदाजाबद्दल. खरं तर आपण पाहिलं असेल सुभाष ना. सुभाष पारंगे मला असं बॅट्समन आले. एकच धाव या चेंडूवरती. आता षटकार आणि षटकारच मारावं लागेल तरच. 2000 रुपये पारितोषिक आलंय अक्षय बोराडे यांचं. 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. 2 बॉल मध्ये तुम्हाला 2 डझन धावा तर जमाचे आहेत. कार्पेट लेवलचा फटका. डॉट बॉल. आणि आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि बीजासाठी 12 धावसंख्येची गरज. आणि एखादा आता गोलंदाजाची चुकी नो बॉल. बघा या ठिकाणी अविनाश धुरव या ठिकाणी आपण पाहतोय प्रमोद धुरव यांच्याकडून पारितोषिक षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक अविनाश यांच्यासाठी आहे. चला नरेश ठोंबरे आपण लगेचच या फायनल मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चांगली मॅच झाली जबरदस्त. पण दोन्ही संघाच्या दरम्यान मॅच पाहिली.